ज्याला आपण पहिला पूजेचा मान देतो त्याच्या चरणी नतमस्तक होऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देवं सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो. मातेने 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या पोटामध्ये 2 छत्रपती घडवले. त्या राजमाता महासाहेब जिजाऊ ज्या वारसदारानं हे स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती झेललं या पहिलेलं ते राजा शंभू छत्रपती. आणि ज्या महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत शून्यातून कशा पद्धतीनं स्वराज्य उभं करायचं जे तुम्ही आम्हाला शिकवलं, ज्यांचं मोजक्या भाषेत वर्णन करायचं गेलं तर निश्चयाचा महामेरू भूजनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज चरणी विनम्र अभिवादन करतो. नायगावची जिजास पदस्पर्शन ही नायगाव भूमी पावन झाली ती आई चंडिका देवी हिच्या चरणी नतमस्तक होतो. देवदेवतांच्या चरणी नतमस्तक होतो आणि खऱ्या अर्थानं प्रज्योतरण चषक 2025 च्या या पर्वाला मी सुरुवात करतोय. समालोचनाला मी सुरुवात करतोय. सावया आपण मैदानाच्या दिशेनं यस शेवटच्या दिवसातील पहिला चेंडू घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवरती आहे प्रणित. पंचांच्या डाव्या साईडनी मारा करण्यासाठी सज्ज झाला. 10-12 पवनाचा तिरका स्ट्राइक रणप असेल. स्ट्राईकला असेल स्वप्नील, नॉन स्ट्राईकला असेल ओमकार आणि गोलंदाजी ट्रॅक वरती प्रणित. जवळ आपण मैदानाच्या दिशेनं पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय प्रणित. या जव्या मैदानाच्या दिशेनं गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू घेऊन आलाय तो म्हणजे प्रणित. प्रणित याचा पहिला चेंडू समाचार घेतोय तो म्हणजे स्वप्नील. स्वप्नील बघायचा पहिला चेंडूचा समाचार कसा घेतला जाईल. फुलटॉपचा चेंडू आहे, सुरेख फटका आहे, चेंडू जातोय लॉंग क्षेत्रामध्ये सीमारेखा पार येतो. या ठिकाणी पहिला चौकार. चौकारानं या ठिकाणी संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश झालाय आणि संधी मिळते पहिला चेंडूवरती डीजे साठी. यस कम ऑन डीजे. जव्या पहिल्या चेंडूवरती घणघणीत थणकणीत असा चौकार मारलाय स्वप्नील यानं. थोडेफार इरादे देखील स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉप लाईनचा चेंडू फायदा उचललाय. एक धाव तर निश्चित असेल. माझ्या मते एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येत आहेत 5 धावा. आता मात्र थोडं समीकरण चेंज होईल. प्रणित टू गोलंदाजी ट्रॅकवर प्रणित. फलंदाजीवरती ओमकार बघायचं आपलं स्वतःचं खातं कशा पद्धतीने ओपन करतोय. सुरेख चेंडू चेंडू हवेमध्ये आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. चुका होणार नाहीत. झेल टिपला जाईल. या ठिकाणी गडी क्रमांक 1 ओमकार बॅक टू द पेव्हिलियन झालाय. संधी मिळते. पहिला चेंडू या ठिकाणी खेळत असताना बाद होऊन तंवर परततोय. संधी देऊया डीजेला. यस कम ऑन डीजे. सगळी आपण मैदानाच्या दिशेनं मित्रांनो गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय प्रणित. प्रणित याचा पुढील चेंडू कल्पेश साठी. नवीन बॅटर कल्पेश बघायचा कशा पद्धतीने समाचार घेतोय. पिटून करण्याचा प्रयत्न केला. अरंड कार्पेटच्या साईडनं खेळून काढलेला चेंडू आहे. एक धाव येईल. माझ्या मते एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ देखील मित्रांनो पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना 6 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय.
पहिल्या शतक प्रगतीपथावर आहे. स्ट्रायकिंग फलंदाज आपण पाहतोय स्वप्नील यानं पहिल्या चेंडूवरती चौकार मारून थोडेफार इरादे स्पष्ट केले होते. सांगितलं मी चमकू शकतो, मी धमकू शकतो, माझ्याकडे चमक आहे, धमक आहे, ताकद सुद्धा आहे. सुरेख चेंडू आहे. यस, या ठिकाणी एसट्या उद्ध्वस्त. गडी क्रमांक 2 स्वप्नील झालाय बॅक टू द पॅव्हिलियन. स्वप्नील आता मात्र डगआउट मध्ये पडतील. थोडी निराशा, थोडी आशा पालपेरे संघाच्या बाजूने आपण पाहतोय. पुन्हा एकदा संधी मिळते डीजे साठी. यस, कम ऑन डीजे. नवीन बॅटर नावे सांगायचं आहे अनिल. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 2 सलामीचे फलंदाज माघारी धाडलेत बघा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते मित्रांनो. सकाळचं सत्र मोठे फटके मारण्यात थोडंफार अडथळा येतोय, परंतु या ठिकाणी गोलंदाज आपली कामगिरी चोखपणे पार पाडतायत. जी कर्णधारानं खांद्यावरती दिलेली जबाबदारी ती या ठिकाणी पुरेपूर पेलताना आपण पाहतोय. तर म्हणजे प्रणित याचा पुढील चेंडू समाचार घेण्यासाठी सज्ज झालाय अनिल, जो पूर्णपणे नील आहे. काय करतोय बघायचं आहे. एक धाव आली आहे. अशामध्ये एका धावेवर समाधान मानावं लागेल. खराब क्षेत्ररक्षण, खराब थ्रो, ओव्हर थ्रो झालाय. बॅकअप देखील चांगला मिळालाय. एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावा पळून काढल्यात. शतक देखील संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या खेळ समाप्तीच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 8 धावा. सलामीचे 2 फलंदाज माघारी परतलेत. थोडी जबाबदारी असेल अनिल वरती आणि कल्पेश वरती. बघायचं कशा पद्धतीने कल्पेश आणि अनिल समाचार घेतील. गोलंदाजी वरती आलाय भरत. संघाची धावसंख्या झाली 8 धावा. 2 गडी बाद 8 धावा. धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद. चौथ्या चेंडूवरती 1 धाव. 5व्या चेंडूवरती गडी बाद. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. समीकरण जर आपण पाहिलं तर 8 धावा खर्च केल्यात प्रणित यानं आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी, पॉवर गोलंदाजी मानावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती आलाय भरत येतो परत. बघायचं आहे गोलंदाजीवरती कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय. समाचार घेण्यासाठी सज्ज झालाय स्ट्रायकिंग फलंदाज कल्पेश. यानंतर होणारा सामना असेल अमरदीप क्रिकेट संघ साळविंडे ताडचीवाडी विरुद्ध निर्मला 11 तांबडवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार थांबायचं आहे. आपण इंटरव्हल मध्ये नाणेफेक केला जाईल मित्रांनो. आपण थोडा स्पर्धेला लेट सुरुवात केली. आपण लेट पण संध्याकाळच्या सत्रामध्ये थेट आपण फायनल पाहणार आहोत. सुरेख फटका या ठिकाणी. चेंडू येतोय सीमा रेखा पार. येतो या ठिकाणी ब्रिक षटकाराने स्वागत केलं जात आहे. ते अर्थात आपण पाहिलं तर भरत याचं संधी देऊया डीजे साठी. यस, कम ऑन डीजे. सव्या भरत याचं पुढील चेंडू. सुरेख चेंडू आहे. या ठिकाणी एलबीसी अपील केली साधे गडबडला. प्रेशर आलं, डिप्रेशन आलं होतं. चांगल्या प्रकारचा भेदक मारा आपण गोलंदाजीवरती पाहतोय. ओके, आताची धाव नसणार आहे. पण एकदा परत याच पुढील चेंडू समाचार घेतोय कल्पेश. बघायचा काय करतोय. सुरेख चेंडू आहे. तितका सुरेख ठेवलेला आहे. फटका फसलाय, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि झेल टिपला जातोय या ठिकाणी.
ठिकाणी जर आपण पाहिलं तर कल्पेश याच्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय खरोखर. 15 या धावसंख्येवरती नवीन बॅटर मैदानामध्ये गेला. बॅट्समन नेम सांगायचा आहे ऋषी. ओके. या ठिकाणी श्री आकारदेव निवडुंगवाडी क्रिकेट संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. जाऊया गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय भरत. ऋषीसाठी बघायचं आहे सुरेख फटका आहे. सन्मानदायक चेंडूला सन्मान दिले. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घाई केली साथे परंतु थांबवलं साथे. थोडंफार प्रेशर आला होता. डिप्रेशन मध्ये आला होता. कदाचित वाटलं होतं रनआउट होईल परंतु नाही थांबलाय. पुन्हा एकदा आपण धावफलकावर धावा जर पाहिल्या 16 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावरती येतात. क्षमस्व असो. भारतीयाचा पुढील चेंडू अनिल साठी बघायचं. अनिल काय करतोय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सुरेख फटका चेंडू येतोय या ठिकाणी समालोचन कक्षाला सलामी द्यायला येतोय या ठिकाणी षटकारानं संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहिल्या तर 21 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. याचा प्रिय चेंडू समाचार घेतोय अनिल. अनिल यानं मोठा प्रहार केला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा फटका येतोय या ठिकाणी. खरोखर सुरेख फलंदाजी अफलातून फलंदाजी येतोय. विग फटका आणि शतक देखील संपला गेल. देऊया संधी डीजेला. यस कम ऑन डीजे. संघाची धावसंख्या धावफलकावर धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येऊन पोहोचता येतं. अर्थात जर 27 धावा झाल्या तर 2 षटकांचा खेळ संपत झालाय. थोडी महागडी गोलंदाजी मानावी लागेल खरोखर. तर भरत वरती आक्रमण केलं गेलं. जर पाहिलं तर 3 षटकार आलेत आणि 19 धावा खर्च केल्यात बघा. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज वैभव बघायचा कशी गोलंदाजी करतोय. 10 नंबर जर्सी मध्ये चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईक लायतो ऋषी. सुरेख फटका फसलाय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय या ठिकाणी. एकच धाव येईल. एका धावेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धावफलकावर धावा पाहिल्या 28 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. अनिल खांद्यावरती संघाची जबाबदारी घेतले. लढायला सुरुवात केली. लढतोय घडतोय संघासाठी काहीतरी करतोय. पण आपल्या संघाला धावांचा डोंगर उभा करून ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. अनिल टू वैभव या समारा. सुरेख फटका उंच टोळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली जाते. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर धावफलकावरती धावा येऊन पोहोचत आहेत. 28 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय मित्रांनो. फुटत लाईनचा चेंडू फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडूवरती वेगानं धावत आलाय. झेल टिपला साईल. गडी क्रमांक या ठिकाणी 4चं पदर होत आहे. अनिलचं पकडून झेल संपलाय त्याचा खेळ. संधी मिळते डीजे साठी. यस कमांड डीजे.
धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना असेल अमरदीप क्रिकेट संघ साळविंडे ताडाचीवाडी आणि निर्मला 11 तांबडवाडी. दोन्ही संघाच्या कन्नड नाणेफेकीसाठी यायचं आहे. नवीन बॅटरीचं नाव सांगायचं आहे. एकनाथ कृष्णा. यस, कृष्णा बघायचं काय करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय. गोलंदाज वैभव आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. चेंडू कृष्णासाठी चांगल्या प्रकारचा खेळून काढलाय. एक धाव तर निश्चित फाशामध्ये एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ देखील पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. या ठिकाणी आपण 6व्या मैदानाच्या दिशेने सुरेख चेंडू टाकलाय. या ठिकाणी पंचांकडे अपील, पंचांवरती प्रेशर, पंचांना डिप्रेशन मध्ये आणलं जात आहे. थोडं परिवर्तन होतंय या ठिकाणी. यानंतर होणारा सामना जय बजरंग सो टाकला चेंडू, चेंडू हवेमध्ये, चेंडू येतोय सीमारे का पार, येतो या ठिकाणी ऋषी बांडे षटकार. संधी पुन्हा एकदा मिळते डीजे साठी. यस, कम ऑन डीजे. आता मात्र जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर ओमसाई संघाला 36 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 36 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावेची गरज असेल. या ठिकाणी बघायचं आहे कशा पद्धतीने या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल करेल संघ. कोणती जोडी, सलामीची जोडी आपल्या संघाची मदार खांद्यावरती घेऊन या ठिकाणी येईल आपण पाहणार आहोत. संघाची धावसंख्या झाली 18 चेंडूमध्ये 35 धावा केल्यात पालपणे संघाने.
जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय, वैभव आणि प्रकाश यांच्या स्वरूपात सलामीची जोडी. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कल्पेश. पंचांच्या डाव्यासाठी मारा करण्यासाठी सज्ज झाला. स्ट्राईकला आपण पाहतोय वैभव याला. या सभी आपण मैदानाच्या दिशेनं पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला. 18 चेंडू 36 धावांचं उद्दिष्ट घेऊन पहिला चेंडू सन्मानदायक चेंडू आणि सन्मानदायक क्रिकेटचा सन्मानाचा फटका या ठिकाणी आपण पाहिला. एक धावाली, एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या धापडकवरच्या धावा पाहिल्या तर एक धाव आली आहे. धावसंख्येचा श्रीगणेश असा आलाय. आता मग स्ट्राईकला साथ होतो प्रकाश बघायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण कल्पेश याला पाहतोय. थोडं मित्रांनो आपण थोडं स्पीडअप करूया. आजच्या दिवसात आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. आज या स्पर्धेतील मेगा फायनल देखील खेळवायचे. फटका, सुरेख फटका, परंतु झेल सुटला. सातवाय, प्रॉपर टायमिंग नव्हता. झेल सुटतोय, जीवदान मिळतंय प्रकाश याला. बघायचं मित्रांनो या ठिकाणी एसटी रक्षकानं झेल सोडलाय की काय केले बघूया आपण. अरे येणाऱ्या काळामध्ये काहीतरी गडबड होणार आहे, काहीतरी घोटाळा होणार आहे, परंतु चुकीला माफी नसणार आहे. इथे प्रकाशाचा झेल सोडलाय. सलामीवीर प्रकाशचा झेल सोडल्यानंतर कितपत महागात पडू शकतो येणाऱ्या काळावरती आपण पाहूयाच नक्कीच. परंतु स्ट्राईकला फलंदाज जर आपण पाहिलं तर स्ट्राईकला फलंदाजी करण्यासाठी वैभव सज्ज झालाय. वैभव बघायचा काय करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सुरेख चेंडू तितका सुरेख डोळून काढला. या ठिकाणी एक धाव तर माझ्या मते एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर धावा पाहिल्या 3 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. सुरेख टाकलेला चेंडू हवेमध्ये आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. चुका होणार नाहीयेत या ठिकाणी. मगाच्या चेंडूवरती जीवदान मिळालं होतं प्रकाश याला, परंतु त्या जीवदानाचा फायदा उचलता आला नाहीये. बघूया या ठिकाणी गडी क्रमांक 1 चा बदल होतोय. संधी मिळते डीजे साठी. यस, कम ऑन डीजे. मैदानामध्ये आला आहे नवीन बॅटर. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते कल्पेश कडून. संघाची धावसंख्या धापडकावर जर पाहिली तर 3 धावा झाल्यात. पहिलं शतक चांगल्या प्रकारे हाताळलं गेलंय. कुठे मोठा प्रहार करू दिला नाहीये कल्पेश यानं. पंचांच्या या ठिकाणी डाव्यासाठी मारा करण्यासाठी सज्ज झालाय. बॅटची टॉपच घेतली आहे. या ठिकाणी चुका होणार नाहीयेत. घडी क्रमांक 2 चा पतन होत आहे. भरत आलाय, परत माघारी येतोय भरत. बघूया या ठिकाणी संधी देवा डीजेला शतक देखील संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या संमतीच्या खेरीज 2 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा येत आहेत 3. याव्या छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजेला. यस, कम ऑन डीजे.
ते प्रणित आणि जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये गरज असेल ती म्हणजे 32 धावांची. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष ठेवत असताना धावफलकावरती धावा लागल्या 3 धावा धावफलकावरती येत आहेत म्हणजे 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. बघूया गोलंदाजी ट्रॅकवरती ऋषी याचा पहिला चेंडू समाचार घेतोय. वैभव हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. सूर्य क्षेत्ररक्षण सजवलंय मित्रांनो या ठिकाणी. चांगल्या प्रकारे या ठिकाणी क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पाळपेणी संघाकडून संघाची धावसंख्या सुरुवातीला कमी होती, ढासळत होते, परंतु सुरेख गोलंदाजी ऋषी आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. पालनचा तितकासा प्रणव आहे. वैभवसाठी पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे या ठिकाणी. चेंडू नो मॅच लाईन मध्ये लँड होईल. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर धावा पाहिल्या तर 4 धावा. जर आपण मैदानाच्या दिशेने गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय ऋषी याचा पुढील चेंडू नवीन बॅट आपण पाहतोय प्रणित साठी. प्रणित बघायचं काय करतोय. सुरेख फटका आहे तितका सुरेख क्षेत्ररक्षण देखील होत आहे. दुसऱ्या धावेचा एकाच धावेचा प्रयत्न, पहिलाच धावेचा प्रयत्न आता माघारी वर्तावं लागतंय. म्हणजे प्रणित यानं चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती, परंतु फलंदाजीवरती त्याला चमक दाखवता आली नाहीये. मुसळवाडी संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना आपण पाहतोय. संघाची जर आपण पाहिलं 4 गडी बाद झाले तर नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय वेदांत. संघाची धावसंख्या झाली 3 गाड्यांच्या मोहबदल्या 4 धावा. अजूनही 32 धावांची गरज असेल. 8 चेंडू आणि 32 धावांची गरज. बॅटची टॉपेज घेतले या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय पालपेने संघाने. एकच धाव येते. एका धावेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धावफलकावर जर धावा पाहिल्या तर 5 धावा धावफलकावरती येत आहेत. अजूनही 7 चेंडूचा खेळ निश्चय असेल. 7 चेंडू आणि गरज असेल ती 31 धावांची. मोठे फटके मारावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. सुरेख चेंडू, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना असेल अमरदीप क्रिकेट संघ साळविंडे ताडाची वाडी विरुद्ध निर्मला 11 तांबडवाडी. या ठिकाणी गडी बाद होतोय. आता मात्र जर आपण पाहिलं नवीन बॅटर शुभम जातोय मैदानामध्ये. सामन्यामध्ये जर कुठेतरी जर आपण पाहिलं तर रोमांच येताना आपल्याला पाहायला मिळत नाही. एकही चौकार नाही, एकही षटकार नाही, मोठे फटके येताना काही आपण पाहिले नाहीयेत. या ठिकाणी आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 31 धावांची. आणि मित्रांनो या ठिकाणी 31 धावा कंपल्सरी काढाव्या लागतील. मग या 6 चेंडूमध्ये 31 धावा होतील का? या मैदानावरती काल एका खेळाडूने 13 चेंडूमध्ये 63 धावा केल्या होत्या. तर बघा काय होईल, काय घडेल, काय बिघडेल सांगता येत नाही. अनिल गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जातोय चेंडू सीमारेखा पार येतो या ठिकाणी. वैभव ब्रँडेड षटकाराने संघाच्या धावसंख्येवर सन्नी देविया डीजेला. यस कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे साव्या. वैभव याच्याकडे वैभव म्हणतो शांत असलं म्हणून अंत पाहू नका. ही शांतता वादळापूर्वीची आहे. आणि याचा पुढील चेंडू वैभवसाठी बघायचं. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. या ठिकाणी बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागेल. वैभव याचा पकडून जाईल. संपलाही त्याचा खेळ. संधी मिळते डीजे साठी. यस कम ऑन डीजे. जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. नवीन बॅटर मॅडी मैदानामध्ये येतोय. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 25 धावांची गरज असेल. 4 चेंडू 25 धावा. सुरेख गोलंदाजी. एसट्या उद्ध्वस्त. त्रिपळाची होऊन बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागेल. मॅडी आला. मॅडी परतला सुद्धा. मॅडी डगआउटच्या दिशेने येतोय. थोडी निराशा थोडी आशा जर आपण पाहिली तर मुसळेवाडी संघाच्या वरती आपण पाहतोय मोठे फटके आले नाहीये. थोडं वंचित राहावं लागलं आणि थोडी जर प्रशांत गोलंदाजी ट्रॅक वरती येईल. मग फलंदाजी ट्रॅक वरती प्रशांत येतोय. बघायचं आहे सामन्यामध्ये थोडीफार औपचारिकता शिल्लक राहिली आहे. इथून पुढे जर मुसळेवाडी संघाला जिंकायचं असेल तर नशिबाने साथ दिली पाहिजे. यानंतर होणारा सामना निर्मला 11 तांबडवाडी विरुद्ध अमरदीप क्रिकेट संघ साळविंडे ताडाची वाडी. यस नाणेफेकीसाठी आपण नाणेफेक करून घेऊया. या ठिकाणी सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 13 धावा धावपळकावरती लागले. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 23 धावा. एक चेंडू 23 धावा. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. आणि या ठिकाणी विजय होतोय खेमवर्धन पालपेने संघ. विजय संघाचं हार्दिक स्वागत तसं पराजय संघाचं सुद्धा हार्दिक स्वागत.